पावनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची तयारी जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटतर्फे सौ माधुरी विजय तलमले नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. व्यवसायानं औषधी विक्रेता असलेल्या तलमले यांनी आपला वचननामा जाहीर केला असून शहरातील शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य देण्याचा त्यांचा संकल्प आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर समाधानकारक उपाय करण्याची हमी देत पवनीचा सर्वांगीण विकास साधण्याचं लक्ष्य त्या व्यक्त करत आहेत. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे पवनीतील राजकारण अधिक तापू लागलेलं आहे. नमस्कार, मी विद्यार्थी अभिमतात जन्मतलाई महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाच्या या विशेष मुलाखतीला घेऊन जे आहे आपण आलेलो आहोत पवनी शहरामध्ये. पवनी शहर हा जो आहे सर्वात जास्त तापलेला राजकारण दिसून येत आहे. इथे निवडणुकीचं बिगल वाजून गेलेलं आहे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होत आहे आणि एकंदरीत बघायला गेलं पवनी नगर परिषद जी आहे सार्वत्रिक निवडणूक 2025 सुद्धा होत. इथे बघायला गेले आहेत सर्व उमेदवार जे आहेत दावे आणि वादे करत आहेत, परंतु त्यातच बघायला गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे जे आहे एक वेगळी भूमिका घेऊन एक वेगळा अस्तित्व घेऊन कुठे जे आहे एक असा उमेदवार एक अशी महिला जी आहे रिंगणात उतरली आहे, तिचं नाव आहे माधुरी तलमले. माधुरी मॅडम, एकंदरीत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात, कसं काय वाटत आहे आणि काय बोलाल, कारण की एक दिवस फक्त जे आहे शेष आहे कुठेतरी प्रचारासाठी? खऱ्या अर्थात म्हटलं तर 25 वर्षापासून जेव्हापासून मी पवनीमध्ये आली त्या दिवसापासून माझं स्वप्न होतं की पवनीसाठी निश्चित एक खेड्यात मी आलेली लग्न होऊन, तर ह्या गावासाठी मला काहीतरी करायचं होतं. कारण वेल एज्युकेटेड असल्यामुळे शिक्षणाचा जो काही प्रवास मी माझ्या जीवनात गाठलेला, तो गाठताना ज्याही अडचणी मला आल्या होत्या त्या अडचणी माझ्या भविष्यामध्ये माझ्या मुलाला किंवा माझ्या सहकार्य जे काही पुढची जनरेशन राहील त्याला यायला नको. पण जेव्हा इथं आली त्यावेळेला तीच परंपरागत सर्व पद्धती बघितल्या आणि तेच पवनी नगर परिषद नेहमी गत वैभवालाच गेलेली बघितली. तर म्हणून ठरवलं होतं ज्या दिवशी डायरेक्ट जनतेतून जाणारा नगराध्यक्ष राहील ती, आणि स्पेशली जर महिलासाठी राखीव झाली तर निश्चितपणे त्या निवडणुकीत उतरणार. आणि फक्त म्हणजे उतरायचं स्वप्न होतं म्हणून त्याला गाठण्यासाठी मी माझे कार्य पण तशाच पद्धतीने सुरू ठेवले. कोणत्याही पक्षात राहून मी काम मॅक्झिमम सगळ्याच पक्षात राहून माझे कामं झालेल्यासारखे झाले, पण उद्देश मात्र असाच होता पवनीचा विकास कसा करायचा. आज बघायला गेलं मॅडम कुठे निवडणूक होत आहे, आपण निवडणूकच्या रिंगणात उतरले आहेत. जनतेला आणि खास करून लोकांना आकर्षित करण्यासाठी, खास करून पवनी शहराच्या जनतेला आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे असे काय नेमके प्लान्स आहेत आणि खास करून काय असे विचारधारणा आहेत आणि काय मुद्दे आहेत? खऱ्या अर्थात जर विचार केला ना तर जेव्हा कोणी व्यक्ती निवडणूकमध्ये उतरतो किंवा राजनीतिक क्षेत्रामध्ये जातो तर त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा असा असतो की जे मी ठेके घेईल काही घेईल त्याच्यातनं मला किती पैसा कमवता येईल. माझ्या वचननाम्यामध्ये मी सगळ्यात पहिला नमूद केलेला आहे की मी किंवा माझ्या परिवारातला कोणताही व्यक्ती नगर परिषदची ठेकेदारी करणार नाही. ज्या अर्थी मी ठेकेदारी करणार नाही तर इतकं निश्चित आहे की माझा विकासनाम्यामध्ये माझ्या विजन मध्ये पहिली प्रायोरिटी शिक्षण आहे. कारण ज्या लेव्हलला आज खऱ्या अर्थात म्हटलं तर प्रचाराच्या दरम्यान फक्त हायटेक पद्धतीने प्रचार सुरू आहेत काही धनाढ्य बलाढ्य पक्षांचा. ज्या वेळेला ती आपलं LED वर प्रचार करतात त्यावेळेला मला विचार येतो की त्या लोकांना, त्या आमदारांना, त्या पक्षाच्या आमदारांना, खासदारांना हे नाही समजत आहे का की हायटेक पर्सनॅलिटी प्रचार करण्याऐवजी माझ्या पवनी नगर परिषद मधल्या असलेल्या शाळांना त्यांनी हायटेक का नाही केलं, त्या हायटेक पद्धतीने एज्युकेशन का नाही देता आला, त्या हायटेक पद्धतीने माझ्या गावाच्या असलेल्या रुग्णालयाला त्या फॅसिलिटीज का देता येणार. खऱ्या म्हणजे विचाराची गोष्ट आहे की आज पवनी नगर परिषद मध्ये जेही ग्रामीण रुग्णालय आहे त्याला नाही सोनोग्राफीची व्यवस्था आहे, ना ECG ची व्यवस्था आहे, ना ही एक डिजिटल एक्सरेची सुद्धा व्यवस्था नाही. इतक्या सगळ्या सुविधेच्या अभावी माझा पवनीचा नागरिक जेव्हा इमर्जन्सी मध्ये मरतो त्यावेळेला खरंच खूप दुःख होतं मला ह्या गोष्टीचं. आणि निश्चितच सगळ्या गोष्टीचं विजन खऱ्या अर्थात जे कामं माझ्या मनात आहे करायचे ते इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये आणि एका शब्दात मी सांगू शकत नाही. मॅडम, ज्या हिशोबाने आपण सांगली कुठेतरी मी निवडून आली तर आपण सर्वप्रथम ज्या आपण कुठेतरी शिक्षणाला भर द्याल, एकंदरीत शिक्षणाला हायटेक करण्यासाठी आपण किती दिवसाचा कालावधी घेणार आहे? ज्या मुद्द्याला आपण कुठे जनतेसमोर ठेवत आहे काय कालावधी असेल? सर बघा कसं आहे ना, हे तर निश्चित आहे मला पण त्याचा अभ्यास करावा लागेल. जो अभ्यास
मनात मी आजपर्यंत केलेला आहे किंवा मी मनात नाही, मी कार्यक्षेत्रामध्ये केलेला आहे, त्या अभ्यासाला बळ देऊन निश्चितच मी माझा जर शिक्षणाचं म्हटलं तर माझा नगर परिषद आणि तिथल्या शाळा त्याच्यामध्ये मला कशा पद्धतीने कॉम्बिनेशन करता येईल ते बघणार मी. परत शासकीय योजना काय काय आहे शाळेत म्हणजे मुलांच्या एज्युकेशनसाठी त्या कशा पद्धतीनं मला एकंदरीत शाळेपर्यंत पोहोचवता येईल, शाळेच्या प्रशासनासोबत आणि माझ्यामध्ये असलेला जो फरक आहे, जो अंतर आहे, तो निश्चितच मी कमी करणार. त्यांच्यासोबत संवाद साधून त्या शासकीय योजनेला कशा पद्धतीने त्यांच्या मिळून राबवता येईल याच्यासाठी माझं निश्चितच भर असणार. मॅडम, सर्वांगीण विकासाची परिभाषा काय असते? कारण की याच्या अगोदर जे पक्षाचे कुठेतरी जे उमेदवार होते आणि ज्यांनी कुठेतरी पदभार सांभाळलेला आहे, चाहे तो भाजप पक्ष चाहे तो काँग्रेस पक्ष असो, सर्वांगीण विकासाची परिभाषा तुमच्या हिशोबाने काय? माझ्या मते सर्वांगीण विकासाची परिभाषा फक्त रस्ता आणि नाली बनवून नाही, तर एका व्यक्तीचा विकास, सर्वप्रथम विकासाची परिभाषा अशी की तो शिक्षित असा, त्याच्यानंतर त्या शिक्षणाला त्याला जाण असावी की आम्ही शिक्षण तर घेतलेलं आहे पण त्याला लोकांमध्ये कसं पसरवायचं, लोकांना कसं जागृत करायचं, हे दुसरी परिभाषा झाली. जर व्यक्ती शिक्षित असून सुशिक्षित जर झाला तर निश्चितच त्याला आजूबाजूच्या समस्या कळते, त्याला दुसऱ्याच्या व्यथा कळतात, त्याच्यामध्ये त्याला त्याची भूमिका काय आहे हे महत्वाची असते. शिक्षणाचा अर्थ भरपूर जास्त वाढलेला आहे. आज सर्वात जास्त कुठेतरी प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आज एक मुलगा जर गरीब घराण्याचा व्यक्ती जर आपल्या मुलाला शिकायला टाकतो तर माहिती आहे का त्याला आज सर्वात जास्त कुठेतरी जे आहेत धनाचं कुठेतरी जे आहेत पूर्तता होत नाही, आपत्ती तर म्हणजे ते कुठेतरी त्याचा तोटाच होत आहे. तर कशा प्रकारे तुम्ही म्हणता की शिक्षणाला भर द्या आणि काय म्हणजे शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी तुम्ही काय नेमकं करणार आहात? सर, बरोबर आहे तुमची गोष्ट, पण नगर परिषदच्या पुष्कळशा शाळा आहेत, जिल्हा परिषदला संलग्न असलेल्या शाळा आहेत जिथं डिजिटल एज्युकेशनला भर दिला जातो आणि द्यायलाच पाहिजे. खऱ्या अर्थात म्हटलं तर प्रायव्हेट शाळा असल्या जरी कॉन्व्हेंट एज्युकेशन जर आम्ही सोडलं, पण कॉन्व्हेंट एज्युकेशन मध्ये जी फॅसिलिटी मिळते ती आम्ही हा जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या शाळेला का नाही देऊ शकत? मी जेव्हा म्हणजे पवनीत आली, सिंपल सांगते, माझे मिस्टर फार्मासिस्ट आहे पण माझे मिस्टर त्या काळचे मेरिट स्टुडंट आहे. जेव्हा माझे मिस्टर मेरिट स्टुडंट, मी पण मेरिट स्टुडंट आहे त्या काळची, मी मेरिट स्टुडंट असताना एका खेड्यागावाच्या शाळेमध्ये शिकले सर. त्यावेळेला ज्या फॅसिलिटीज होत्या, शिक्षणाचा जो स्तर होता तो प्रायव्हेटचा नव्हता, प्रायव्हेट तर होतेच नाही त्यावेळेला कॉन्व्हेंट. मग आम्ही तो स्तर का घालवला? तो ह्याच्यासाठीच घालवला कारण आम्ही शिक्षणाच्या जो विद्यालय आहे ना त्याच्यावर भर न देता आम्ही मंदिरांवर भर दिला. परंतु बघायला गेलं ज्या प्रकारचा वातावरण कुठेतरी पवनी शहरामध्ये दिसून येतं, तर पवनी शहरामध्ये सर्वात जास्त कुठेतरी जे आहेत वेगवेगळे पक्ष जे आहेत धनशक्ती सर्वात जास्त उपयोग करत आहेत आणि त्या कारण कुठेतरी जनशक्ती त्यांच्याकडे प्रभावित होत आहे. तर काय वाटतं याचा इम्पॅक्ट तुमच्या बद्दल जे आहे चुकीचा पडणार आहे का? नाही, निश्चितच नाही. कारण मी आज इम्पॅक्ट पाडायला नाही आली, मी ह्या बोलण्याने इम्पॅक्ट नाही पाडत आहे, मी माझ्या कृतीने इम्पॅक्ट पाडलेला आहे लोकांवर. त्यांना माहित आहे माधुरी तलमले काय आहे. माधुरी तलमले म्हणजे एक लढाकू वृत्तीची, म्हणजे लढणारी नाही हो, समस्यांसाठी लढा देणारी, आणि समस्यासाठी फक्त लढा देणं फ्लॅश करता नाही, तर मी विचार नाही करत त्या गोष्टीचा की मी इथे गेल्यानंतर माझं काय होणार. मी फक्त आणि फक्त माझ्या पवनीच्या क्षेत्राचा विकास, पवनीच्या जनतेला ह्या लढ्यापासून काय सुविधा मिळू शकते त्या लढ्याला कशा पद्धतीने योग्य मार्गाने, मी धमकी नाही देत, धमकी देणं माझं काम नाही, कोणत्याही प्रशासनाला वेठीत आणणं माझं काम नाही, योग्य मार्गाने. कारण मी शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, मला कळतं प्रशासनाला कुठे कडवाय, कुठे प्रशासनाला कोणत्या गोष्टीनं आपल्याला कोणत्या मार्गाने. कारण बघा, कोणतीही गोष्ट पॉलिटिकल प्रेशर आणून नाही केल्या जात. पॉलिटिकल प्रेशर जर तुम्ही प्रशासनावर आणाल तर तुमचा चुकीचा इम्पॅक्ट पडतो. योग्य मार्ग आहे, आमच्या संविधानात दिलेली ताकद आहे ती ओळखायची आहे मला. परंतु ज्या हिशोबाने बघायला गेलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, परंतु स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कुठेतरी जी आहे स्थानिक स्वराज्य म्हणजे व्यक्ती विशेष नाही झाली, ही आता कुठेतरी जे आहे अभिनेता विशेष झाली आहे. जिथे कुठेतरी बघायला गेलं तर अभिनेते जे आहेत प्रचार प्रसारासाठी येत आहेत. आज झहीर खान सारखे म्हटलं, जितेंद्र कपूरचे मुलगे येतात, तुषार कपूर येतात, म्हणजे वेगवेगळे जे व्यक्ती जे आहेत, अभिनेता जे आहेत, या स्थानिक स्वराज्याच्या व्यक्ती विशेष व्यक्तीसाठी जे आहेत निवडणुकीच्या रिंगणात जे आहेत प्रचार प्रसारासाठी येतात. तर काय वाटते तुम्हाला, मोठे मोठे जे नेते येतात, त्याच्या अभिनेते येतात, त्याच्यात म्हणजे चुकीचा कुठेतरी बघायला की तुमचे मतदान जे आहे त्याचं विभाजन होणार नाही का? नाही होणार ना, कारण ते अभिनेते येऊन फक्त फोटो काढून जातील. आम्ही पण काढले ना, आम्ही पण जेव्हा कार्यकर्ते होतो, आम्ही पण जेव्हा सामान्य लोक होतो, एक जिम्मेदारी घेऊन जेव्हा आम्ही रिंगणात उतरलो होतो तेव्हा आम्ही पण फोटो काढले. कारण आवडतं लोकांना नेता, ह्या लोकांमुळे, ह्या धनाट्य पक्षाच्या लोकांमुळे आज गोविंदासारखा व्यक्ती जर भंडारा पवनीत येतोय तर पवनीच्या जनतेने त्याचा लाभ का नाही घ्यावा? पण तो लाभ फक्त फोटो काढण्यापुरताच घेणार, तो विचार नाही करणार. त्याला माहित आहे की गोविंदा येऊन इथे विकास नाही करणार आहे, विकास करताना पवनीची जनता, पवनीच्या जनतेमधला व्यक्तीच करणार आहे. निश्चित
येणाऱ्या काळात ह्या गोष्टीला धनशक्ती हरणार आहे आणि जनशक्ती जिंकणार. तुमची सरळ लढत कोणासोबत आहे? नाही, माझी लढत कोणत्या पक्षासोबत नाही. बघा, मी सरळ मानते, पक्षाची विचारधारा कधी पण जेव्हा पक्ष बनतो तो विचारधारेने बनत असतो. पक्षाची विचारधारा श्रेष्ठच असते. पक्षाची विचारधारा कधीच व्यक्ती विशेषच्या विरोधात राहत नाही. पण त्या पक्षाला जे संलग्न लोक असतात, म्हणजे ते पार्टीचे कार्यकर्ता, पदाधिकारी किंवा आता रिंगणात उतरणारे लोक, ते खरंच त्या पक्षाच्या विचारधारेला घेऊन समोर उतरत आहे का? नाही. ते कुठेतरी आपले संधी साधूपणा ते लोक करतात आणि पक्षाची भूमिका पण त्याच्यामध्ये होते. कारण आजकाल पैशाचं राजकारण झालेलं आहे, तर साहजिक आहे जे धनाढ्य पक्ष आहेत ते धनशक्तीलाच महत्व देणार. पण माझ्या मते ह्या गोष्टीला विशेष महत्व न देता जर समजा कोणत्याही पक्षाने जो खरंच जनतेचं कार्य करतो, जनतेचं कार्य केलं म्हणजे पक्षाचं कार्य करणं निश्चितच आहे. जनतेशिवाय पक्ष बनवू शकत नाही. जनता जर त्याला फॉलो करत असेल, त्या पक्षाच्या विचारधारेला फॉलो करत असेल, तेव्हा तो पक्ष वाढतो. पक्ष जनतेशिवाय पक्ष नाही, पक्षाशिवाय जनता असू शकते. तर हे होते आपल्यासोबत कुठेतरी जे आहेत माधुरी तलमले मॅडम, जे निवडणुकीच्या रिंगणात आलेले आहेत, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे. एकंदरीत बघायला गेलं जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी स्पष्ट म्हटलं, नेते या, अभिनेते या, फोटो करा, सर्व करा, परंतु जनतेला माहित आहे की विकास कोण करणार? स्थानिक व्यक्ती. तो स्थानिक व्यक्ती जो आहे एक कुठेतरी जे आहेत माधुरी तलमले आहे, असं त्यांचं कुठेतरी जे एक मत सुद्धा दिसून येत आहे. एकंदरीत 2 तारखेला घडणार आहे की 2 तारखेमध्ये जे आहेत गुलाल कोणाचा होईल, परंतु माधुरी तलमलेच्या एक विश्वासानुसार बघायला गेलं, एक अतूट विश्वास जो आहे तो जनतेच्या पाठीशी, म्हणजे जनता त्याच्या पाठीशी आहे, हे असं दिसून येत आहे. परंतु हे 2 तारखेला आपल्याला कळेल, तेव्हापर्यंत आपण जमत आहे बघा.